नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या धड्याचं शीर्षक आहे वस्तू। आपण पाहिलेले की वस्तू ही कविता आहे आणि ह्या कवितेमध्ये कवी वस्तूंबरोबर मानवी जीवनाचा अतूट असं नातं जोपासू शकतो। आपण पूर्वजांपासून आपल्या पाहतो, आपण इतिहासामध्ये पण वर्णन पाहिलेले आहेत की त्या काळातील वस्तूंचं काहीतरी एक विशिष्ट वैशिष्ट्य होतं आणि त्या वैशिष्ट्याबरोबरच त्या वस्तू मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य असे भाग बनलेले आहेत। मग अशा ह्या मनुष्याच्या जीवनाशी नाते जुळणारे वस्तूंना कवी म्हणतात की त्यांना आपण सजीव मानून, ते जरी निर्जीव असतील तरी त्यांच्याबरोबर ते जणू काही सजीवच आहेत असं आपण त्यांच्याबरोबर वागायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा ते पण सुखावले गेले पाहिजे। कवितेच्या या ओळींमध्ये कवींना अजून काय सांगणे अपेक्षित आहे ते आपण प्रत्यक्ष कवितेच्या ओळींमार्फत शिकून घेऊया। चला तर मग आता आपण पाठ्यपुस्तक उघडूया आणि कवितेच्या ओळी अभ्यासूया। कवी इथे सांगते की वस्तूंना जरीही मन नसेल तरी पण आपण त्यांच्यामध्ये मन आहे, जीव आहे असं जेव्हा आपण त्यांच्याबरोबर वागतो तर ते सुद्धा सुखवतात। आता बघा, हे वस्तू ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये नसते तर आपल्या प्रत्येक गरजा भागवण्यासाठी या वस्तूंची गरज असते, म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यासाठी ते हजर असतात। म्हणून पुढे कवी म्हणत आहेत की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागावरून निष्कासित न होण्याची हमी द्या। तर बघा, आता ह्या ज्या वस्तू असतात तसं पाहायला गेलं तर त्या आपण आपल्या सेवेसाठीच आणलेल्या असतात की नाही। मग ह्या वस्तू निखालस सेवक म्हणजे की आपल्या सेवा करणाऱ्या चाकर, आणि निखालस म्हणजे काय तर अगदी खरे असे ते आपले सेवक असतात। आपण बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडनं काम करून घेत असतो तर त्या व्यक्तीला आपल्याकडनं काम करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला द्यावा लागतो। जेव्हा आपण त्या व्यक्तीला मोबदला देणार तेव्हाच तो त्या मोबदल्याच्या बदल्यात तो आपले कामं करत असतो। पण ह्या ज्या वस्तू असतात ना, आपल्या सतत उपयोगी पडत असतात, येता जाता उठता बसता त्यांच्याशिवाय आपलं पान हलत नाही, पण तरी त्या कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा आपल्याकडनं करत नाहीत। उलट त्या आपल्यासाठी आपले सेवक म्हणूनच कार्यरत असतात। दिवस रात्र ते आपली सेवाच करत असतात आणि ते अगदी मनापासून आपली सेवा करत असतात। निखालस म्हणजे मनापासून अगदी खरं होऊन ते सेवा करत असतात। मग अशा या मनापासून सेवा करणारे हे आपले जरी सेवक असतील तरी पण त्यांना नेहमी आपण मानाचं स्थान दिलं पाहिजे, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना, की त्यांना आपण उच्च निश्चितेची ही भावना त्यांच्याविषयी नसली पाहिजे आपल्या मनामध्ये। आपण त्यांना उच्च श्रेष्ठ दर्जेचं मान दिला पाहिजे, आपल्या बरोबरीचंच मान दिलं पाहिजे। ज्या प्रकारे आपण सजीव आहोत, आपल्याला मन आहेत, आपल्याला भावना आहेत, त्याचप्रमाणे त्या वस्तू जरी निर्जीव असतील तरी त्यांनाही भावना आहेत। आता आपण बघतो की झाड बोलत नाही, चालत नाही, एका जागेवरून तो हलत नाही, याचा अर्थ तो निर्जीव आहे का? नाही, तो सजीव आहे। त्याचे अनेक उपयोग आपल्याला होत असतात आणि त्याच्यापासून अनेक वस्तू ज्या बनवतात त्या वस्तूंचा उपयोग आपण करत असतो। झाडाचे अनेक उपयोग होतात, जसे खुर्ची असते, टेबल बनवली जातात, दरवाजे, खिडक्या, ही पुस्तकांची पानं। आता आपल्या जीवनात बघा, पुस्तकं ही किती महत्त्वाची असतात। पुस्तकं सुद्धा निर्जीवच वस्तू आहे की नाही। मग हे पुस्तक आपण बघा, आता तुम्ही इयत्ता 10वीला आहात आणि ह्या पुस्तकांच्या जोरावरतीच तुम्ही ज्ञान ग्रहण करताय, म्हणजे हे आपले सेवक आहेत की नाही। मग ह्या सेवक ते आपले पाहिजे तेव्हा खरे आपले मित्र पण असतात, खरे आपले सेवक असतात आणि त्यांचं पूर्ण ज्ञान ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतात। आता तुम्ही ह्या 10वीच्या वर्षी या पुस्तकांचा इतका उपयोग करणार आहात की त्या
पुस्तकांच्या जोरावरती तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होणार की नाही, उत्तम असे गुण अंक तुम्हाला मिळतील आणि त्या अंकांच्या जोरावरती तुमचं भवितव्य निर्भर आहे. आणि जेव्हा तुम्हाला ह्या पुस्तकांचा वापर केल्यामुळे तुम्हाला जेव्हा चांगलेतले चांगले गुण मिळतील तेव्हा तुमचं पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे हे तुम्ही ठरवणार आहात आणि मग अशा रीतीने तुमच्या भावी जीवनाची यशस्वी वाटचाल तुम्ही सुरुवात करणार आहात. मग आता तुम्ही ह्या ज्या पुस्तकांच्या जोरावरती, ज्या वस्तूंच्या जोरावरती तुम्ही यशस्वीची पुढच्या जीवनाची, भावी जीवनाची यशस्वीची वाटचाल पुढे करणार आहात, पण हे वर्ष निघून गेल्यानंतर त्या पुस्तकांबरोबर तुम्ही काय करता? रद्दीमध्ये देता की नाही? मग हे योग्य आहे का? पूर्ण वर्षभर त्या पुस्तकांतून ज्ञान ग्रहण करून त्यांनी तुम्हाला ज्ञानाचं दान देऊन तुमची सेवा केलेली आहे आणि अशा या पूर्ण ज्ञान दान करणारे हे सेवकाला आपण काय करतो? जेव्हा आपलं ते वर्ष संपतं आपण त्या पुस्तकांना इकडे तिकडे फेकून देतो, रद्दीमध्ये टाकून देतो, नाहीतर थोड्याशा पैशांसाठी आपण त्यांना विकून टाकतो. म्हणजेच आपण काय करतो? त्यांचा अवमान करतो, त्यांचा अपमान करतो. त्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक करत असतात प्रत्येक वस्तू आणि आपण त्यांचा मान सन्मान करायच्या ऐवजी आज तुम्हाला माहिती आहे की 10वीचं बोर्डाचं शिक्षण फार महत्त्वाचं असतं. मग ह्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती त्या पुस्तकांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, त्या दप्तराने तुम्हाला साथ दिलेली आहे. दप्तरातील प्रत्येक वस्तूने, ती कंपास असू दे, ती पेन असू दे, ती पेन्सिल असू दे, प्रत्येक वस्तूने तुमच्या जीवनाचं काय केलेलं आहे? सार्थक केलेलं आहे. आता प्रत्येक मुलाला बघा, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. कोणाला पेन खूप आवडत असतो, तो पेन, एखाद्या मुलाला कोणी पेन दिला, पारितोषिक म्हणून पेन मिळालेला असेल, पहिलीला, इयत्ता दुसरीमध्ये, 5वीमध्ये किंवा कोणत्याही इयत्तेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक म्हणून एखादा पेन मिळतो तर तुम्ही ते जपून ठेवतात. एखादी कंपास पेटी मिळाली तर ती जपून ठेवतात आठवण म्हणून. आणि त्या वस्तूबरोबर तुमचा स्नेहसंबंध जोडला जातो आणि त्या वस्तूंना मग तुम्ही मान सन्मान देता आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण आपण जेव्हा अशा हे जीवन जगत असताना ह्या वस्तू त्यांना आपली साथ कधीच सोडायची नसते, पण आपण काय करतो? त्यांचा उपयोग झाल्यानंतर आपण त्यांना इकडे तिकडे टाकून देतो, अडगळीच्या खोलीमध्ये ठेवून देतो. पण त्या वस्तूंना काय अपेक्षित असते? तर इथे कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी अशी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता बघा, जेव्हा एखादी आपण नवीन घरामध्ये जातो किंवा कोणत्याही घरामध्ये आपण बघतो प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट अशी जागा ठरवलेली असते. भिंतीच्या कोपऱ्यामध्ये कपाट ठेवतो, भिंतीच्या एका बाजूला TV असते, भिंतीच्या एका बाजूला आपलं दप्तर असतं, दप्तराची जागा आपली ठरलेली असते, वह्या पुस्तकांची जागा आपल्याला ठरलेली असते. ज्याप्रमाणे वर्गामध्ये तुमची पण बसण्याची जागा ठरलेली असते आणि पूर्ण वर्षभर तुम्ही त्याच जागेला चिटकून असतात की नाही? तुम्हाला ती जागा फार प्रिय असते आणि त्या जागेवरनं तुमची किती भांडणंसुद्धा होतात मित्रमैत्रिणींबरोबर. अगदी बघा, हसतायत म्हणजे नक्कीच तुमची भांडणं होतात की नाही? मग अशी ही जागा आपल्याला प्रिय असते की नाही? तुम्हाला असं अपेक्षित असते की आमच्या शाळेतल्या वर्ग शिक्षकांनी किंवा कोणत्याही विषय शिक्षकांनी आम्हाला आमच्या जागेवरून हलवावं नाही, त्या जागेवरतीच आम्ही बसून राहावं, अशी तुमची अपेक्षा असते. मग त्या वस्तूंची तरी काय अपेक्षा असते? की त्यांची जी निश्चित जागा असते त्या जागेवरती त्यांचं स्थान कायम असावं. त्यांना असं स्वतंत्र असं वेगळी स्पेशल रूम नको असते. म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी. निष्कासित म्हणजे त्यांच्या ज्या स्थानावरती त्यांचं पद आहे त्या पदावरतीच त्यांना असू द्यावं. आता बघा, वर्गामध्ये बरेच विद्यार्थी असतात, मग वर्ग शिक्षक काय करतात? 2-3 विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांना वर्गाचा प्रमुख बनवतात, म्हणजेच काय, मॉनिटर वगैरे बनवतात. मग त्या मॉनिटरची पण जबाबदारी असते, वर्गामध्ये सगळे कामं व्यवस्थित झाली पाहिजे, वर्गामध्ये शिस्त पाळली गेली पाहिजे, वेळच्या वेळ सगळा अभ्यास मुलांनी पूर्ण केला पाहिजे. मग जेव्हा तो मॉनिटर त्याची कामं व्यवस्थित करत असतो
तेव्हा वर्गशिक्षिका पण खुश असतात त्याच्यावरती की हा विद्यार्थी मॉनिटर होण्याच्या योग्यतेचा आहे. पण एखाद्या विद्यार्थीचं कोणी वर्गातली मुलं ऐकत नसतील तर त्यावेळेस वर्गशिक्षिका त्याचं ते पद निष्कासित करतात. निष्कासित करणे म्हणजे त्या पदावरून त्याला काढून टाकणे. मग ते पद त्या मुलासाठी फार महत्त्वाचं असतं, म्हणून ते पद टिकावं, तो त्या मॉनिटरच्या पदावरून निष्कासित होऊ नये त्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना रागवत असतो, ओरडत असतो. त्यांनी ऐकले नाही तर मग वर्गशिक्षकांकडे जाऊन त्यांची तक्रार करत असतो. म्हणजे प्रत्येकाला आपलं पद प्रिय असतं की नाही, तसंच मग त्या वस्तूंना सुद्धा त्यांची जागा, त्यांचं पद अत्यंत प्रिय असतं. म्हणजे त्यांची अपेक्षा असते की त्यांना जे काही माना सन्मानाने त्यांची जागा ठरवलेली आहे त्याच्यावरून त्यांना त्या पदावरून काढून दुसऱ्या ठिकाणी जागेवरती न ठेवणे. कारण की त्या जागेवरती जो दुसरा वस्तू असतो त्याला ते आवडणार नाही. मग त्या वस्तूंमध्ये पण भांडणं होणार नाही की तुमची होतात ना भांडणं. कधी कधी तुमची काहीतरी तक्रार झाली तर शिक्षक लोक काय करतात, तुमची जागा बदलतात आणि मग तुम्ही एकमेकांबरोबर नंतर टीचर गेल्यानंतर शिक्षक गेल्यानंतर भांडत राहतात. मग तसेच ते वस्तूंची जर जागांची अदलाबदल केली ते वस्तू पण एकमेकांबरोबर भांडतील की नाही. म्हणून असं करायचं नाही. आता हा एक अर्थ आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे काय की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे बघा, त्यांचं आपल्या हृदयामध्ये स्थान असलं पाहिजे. त्यांना असं आपल्यापासून दूर जायचं नसतं. त्यांना आपण जिथे राहतो तिथेच आपल्याबरोबर राहायचं असतं. त्यांच्यासाठी अशी वेगळी खोली किंवा वेगळी अशी स्पेशल जागा नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांचं जे स्थान आहे ना, त्या मानलेल्या मनातील स्थानावरती त्यांना नेहमी काय राहायचं असतं, स्थानापन्न होऊन बसायचं असतं. त्या वस्तूंना सजीव माणसांच्या मनामध्ये घर करून राहायचं असतं आणि त्यांची अपेक्षा असते की म्हणून ते बघा, जेव्हा व्यक्ती त्या वस्तूंचा जेवढा उपयोग करत असतात ना तेवढ्या त्या वस्तू काय करत असतात, स्वतःला खुलवत असतात. जेवढ्या वस्तू जुन्या होत जातात ना तेवढ्या त्या वस्तू आपल्याला आवडू लागतात. मला तर फार आवडतात जुन्या वस्तू. घरातील एकही जुनी वस्तू मला बाहेर टाकून द्यावीशी वाटत नाही. मी त्या साठवून ठेवते. मला घरातली रागवतात, किती त्या जुन्या वस्तूंमध्ये तुझा जीव. हो, आहे जीव. कारण की त्या जुन्या वस्तूंचं स्थान फक्त ज्या पहिल्यापासून ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनाच माहिती असतं की कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी ती वस्तू घेतलेली असते. आणि अशा त्या वस्तूंचं आपल्या मनामध्ये एक विशिष्ट अशी जागा असते. आणि मग त्या वस्तूंना पण वाटते की माझ्या वापर करणाऱ्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे माझं स्थान आहे, जी जागा आहे ती त्याच्या मनामध्ये नेहमी असावी. त्या मनातील त्या वस्तूचं जागा किंवा स्थान निष्कासित होऊ नये एवढी त्यांना शाश्वती असली पाहिजे, एवढी त्यांना हमी असली पाहिजे. मग त्या वस्तू जशा जुन्या होतात तशा त्या आपल्याला नवीन वाटू लागतात. तशा किती त्या जुन्या झाल्या तरी आपल्याला असं वाटत नाही की त्यांना फेकून द्यावं, त्यांना अडगळीच्या जागेमध्ये ठेवून द्यावा. उलट जेवढा त्यांचा आपण वापर करतो ना तर आपल्याला त्या तेवढ्या अजून उपयोगी वाटत जातात. म्हणून कवी म्हणतात की वस्तू निखलास सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. सन्मानाने त्यांच्याबरोबर आपण वागलं पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना आपल्याबरोबर राहायचं असतं आणि विशेष अशी त्यांची काही अपेक्षा आपल्याकडून नसते. त्यांना फक्त तुमच्याबरोबर राहायचं असतं आणि त्यांना स्वतःला असं वेगळे मानत नाहीत. आपल्यापासून ते स्वतःला असं लांब ठेवत नाहीत किंवा वेगळे असे मानत नाहीत. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचं आश्वासन आपण त्यांना द्यायला हवे. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवरच त्यांचे प्रेम जडलेले असतात. म्हणून आपण त्यांची स्थान निश्चित करावी आणि त्या निश्चित स्थानेवरती कायमस्वरूपी त्यांना राहू द्यावं. म्हणजे जेणेकरून त्यांच्या त्या स्थानाबद्दल ते कधीच भ्रामक कल्पना करणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या ओळीतून आपल्याला काय समजले तर वस्तूंचे मन सुद्धा संवेदनशील मानवासारखंच असतं. जसं आपल्याला वाटत असतं की वर्गामध्ये आपलं जागा निश्चित असावी, तसंच त्या वस्तूंना सुद्धा वाटतं की घरामध्ये त्यांचं निश्चित अशी स्थान असावं, त्यांच्यासाठी वेगळी अशी खोली नसावी. पण जे स्थान असावं ते त्यांचं कायमस्वरूपी असावं. कवितेच्या पुढील ओळींतील भावार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.